पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी अक्षय गानबोटे यांची निवड झाल्याबद्दल नरसिंह गणेश मित्रमंडळ कासारपट्टा इंदापूर यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला। यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रदीपदादा गारटकर, विरोधी पक्षनेते अनिल पवार, माजी नगरसेवक संजय शिंदे, भाजपा शहराध्यक्ष किरण गानबोटे, ज्येष्ठ कायदेतज्ञ अशोक कोठारी, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, ॲडव्होकेट धनंजय बिंचू, युवा मोर्चा शहराध्यक्ष लखन जगताप, वसीम शेख आणि मयूर शिंदे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदीपदादा गारटकर यांनी अक्षय गानबोटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत युवकांना सोबत घेऊन लोकहिताची कामे करण्याची अपेक्षा व्यक्त केली। सत्काराला उत्तर देताना अक्षय गानबोटे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करून गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेला प्राधान्य देत इंदापूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली। पाहूयात आता सविस्तर बातमी। शिंदे प्रत्येकाच्या सुखदुःखात गारटकर आणि फुके देऊन आशू अतिशय म्हणजे लहानपणापासून बघितलेलं व्यक्तिमत्व, कष्टाळू असा मुलगा आणि त्या मुलाला खरोखर न्याय द्यायची भूमिका आदरणीय दादांच्या माध्यमातून झाली। बघता बघता तो नगरसेवक झाला। असे नगरसेवक आदरणीय दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इंदापूर शहरामध्ये आपण पाहिलं असेल 1992 साली आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरामध्ये सत्ता आली। ते जवळपास 2007 पर्यंत 3 टर्म सत्ता आदरणीय दादांच्या माध्यमातून इंदापूर शहरामध्ये अनेक विकासाची कामं केली। दादांचा माझा सहवास 29 ऑक्टोबर 2025 ला पहिल्यांदा पुण्यामध्ये आला आणि 29 ऑक्टोबर 2025 ते डायरेक्ट नगरसेवक असा हा प्रवास माझा या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके नेते प्रदीपदादा गारटकर यांनी अगदी छोट्या कुटुंबातून येणारा मी कार्यकर्ता, गरीब कुटुंबातून येणारा कार्यकर्ता, परंतु कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचं काम तो कार्यकर्ता श्रीमंत आहे, गरीब आहे, छोट्या जातीतून येतो, छोट्या समूहामधून येतो, हे कधीही दादांनी पाहिलेलं नाही। आणि या इंदापूर शहराची एक परंपरा या ठिकाणी दादांनी दाखवून दिली की सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता सुद्धा नगरसेवक होऊ शकतो। त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मीच आहे स्वतः। परंतु माझ्या वैयक्तिक काही कारणामुळे मी राजीनामा दिला आणि माझ्या जागेवरती आज अक्षय उर्फ आशू गानबोटे यांना या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य म्हणून दादाने नियुक्ती केलं। मी नियुक्ती केल्याबद्दल सर्वांनी या ठिकाणी आशू यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करू। अक्षय उर्फ आशू गानबोटे यांचा सत्कार समारंभ आणि संजय उर्फ डोनाल्ड शिंदे यांचा निरोप समारंभ या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, वेळ झाला असल्यामुळे मी आता कोणाचं नाव घेत नाही, आता सगळ्यांनाच पळायची गडबड आहे, म्हणून सर्वच मान्यवर उपस्थित सर्व या दोघांवरती प्रेम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः उपस्थित असलेले नरसिंह प्रसादिक म्हणून थोडक्यात कासारपट्ट्यातले असलेले नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज सर्व वक्त्यांची भाषणं आपण ऐकलेली आहेत। मी आपला अधिकचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण नगरपालिकेमध्ये एक नगरसेवक होणं हे एक प्रतिष्ठेची जागा आहे असं समजून आजपर्यंत जे काही नगरपालिकेचं राजकारण जे चालतंय यामध्ये थोडंसं सेवेचं साधन म्हणून नगरपालिकेकडं बघण्याचा दृष्टिकोन हा आम्ही लोकांनी पूर्वीपासून ठेवला आणि त्या माध्यमातून काम करत असताना जेव्हाही कधी निवडणूक येते तेव्हा जो लढू शकतो तेव्हा लढवायचं आणि ज्याला लढता येत नाही पण कार्यकर्ता चांगला आहे त्याचं काय करायचं असा नेहमीच प्रश्न नगरपालिकेच्या त्या निवडणुकीच्या दरम्यान नेहमी येतो। काय असतं की त्यामध्ये 20 जागा आहेत तर 20 जागेमध्ये कार्यकर्ते असंख्य आहेत, प्रत्येकाला न्याय देणं कठीण असतं, परंतु त्यातल्या त्यात आपण कसा मार्ग काढायचा याचा विचार आपण करतो। आज आशूची जी निवड आपण केली त्या आशूची निवड करत असताना आशू हा मी त्याला अनेक लहानपणापासून बघत आलो, हा त्याला गणेश मंडळामध्ये वावरणारा कार्यकर्ता, मी पण गणेश मंडळातच पुढे आलेला कार्यकर्ता आणि
कैलासवासी धनंजय बापू वाशिवडेकरांच्या टीम मध्ये असलेला हा कार्यकर्ता अगदी लहान वयापासून अनेक सामाजिक उपक्रम, अनेक धार्मिक कार्यक्रम, सर्व क्षेत्रातल्या असलेल्या निवडणुका असतील, काही असेल, एक सामाजिक जबाबदारी यामध्ये अशी काही ठराविक कार्यकर्ते या इंदापूर शहरामध्ये आहेत की ते नेहमी समाजामध्ये पुढून काम करत असतात, आवडीनं काम करत असतात आणि समाजाचा आधार बनण्याचा प्रयत्न करत असतात. कुठल्याही जातीपातीचा असो, कुठलाही गरीब असो अगर श्रीमंत असो, पण तो कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्याला जात ही कधी नसते. तो कार्यकर्ता तळमळीनं काम करत असतो. अशा कार्यकर्त्याला समजून घेणं, त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याला सतत त्याला पाठबळ देणं हे समाजातल्या सज्जन शक्तीचं काम आहे. आणि ही सज्जन शक्ती जोपर्यंत कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहते तेव्हा तो कार्यकर्ता स्वतःकडे बघत नाही, त्याच्या अडचणीकडे बघत नाही, वेळेच कधी त्याला भान राहत नाही, पैशाचं त्याला कधी भान राहत नाही. तो लोकांमध्ये काम करत राहतो, अधिक चांगल्या चांगल्या पद्धतीची सेवा करत राहतो आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा या समाजातल्या प्रत्येक कुटुंबाला होत असतो. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्रदीपदादा गाडकर, मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. स्टेजवरती बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, पण त्यातून काही चुकलं तर थोडं समजून घ्यावे. मला दादांनी ही जी संधी दिली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. कारण आम्ही लहानपणापासून तुमच्या विचारातून लहानाची मोठी झालो. आदरणीय कैलासवासी बापू असतील आणि दादा तुम्ही असतील आणि त्याच्यानंतर काका म्हणून धनंजय विंजो असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्य असते. आमचं मंडळ म्हणजे कुटुंबच. प्रत्येक कोणाच्याही घरी कार्यक्रम असून त्या सर्वजण मिळूनच काम करतात आणि ह्याच मंडळातील पोरांनी आज मला लीडर म्हणून पुढे करून ही जी संधी दिली, मी मरेपर्यंत म्हणजे गल्लीचे आणि मंडळाचे आणि तुमचे ऋण फेडू शकणार नाही. आणि नगरसेवक पद हे सेवक म्हणूनच 100% सेवक म्हणूनच पार पाडेल. 24 तास उपलब्ध राहील एवढीच ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.